सगळं आंदोलन बंदच केलं सगळं. हा भाऊ, हा भाऊ, दोनदा सांगितलं. हो दोनदा सांगितलं. येतात लगेच निघाले. साहेबांनी फोन केला होता. आवाज दाखवाय काय वेळेवर दाखव बरं. पटकन पळत येणार. कसं आहे ना, आम्हाला साहेबांनी काल सांगितलं साहेब या लोकांनी थांबलं पाहिजे होतं. साहेब थांबलं पाहिजे. तुम्ही पण निरोप दिला. मला अर्ध्या रात्री बोलले, मी निरोप दिला. रात्री आमचं बोलणं झालं सकाळी. असं नाही ना साहेब, प्रॉपर वेळ घेऊन आलोय. बरोबर आहे. अचानक असं घुसलं असतो आणि तुम्ही नसतात तर ठीक आहे. मान्य आहे मला तुमचं म्हणणं, बरोबर आहे. 1-2 मिनिटात येईल म्हणून. नमस्कार. हे सगळेच पांढरे झाले. तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. साहेब त्यांची मोठी कुठली मागणी पण नाही. यांचं म्हणणं काय होतं, आमचा हा पत्र तुम्ही घ्या, डिस्पॅच करा. आमच्या मुलगीबरोबर जे घडलं ते दुसरं कुणाबरोबर घडू नये हे तुम्हाला सांगण्यासाठी आले होते यांना. तेवढंच आहे यांची मागणी साहेब. ते पण या लोकांनी इथं पेपर घेतले नाहीत. कुठला मोठा विषय मला सांगा. बरोबर ना, हेच होती ना आपली मागणी. आपण काय पैसे मागितले, काय मागितले, काहीच नाही. फक्त तेवढंच की बाबा आमचा हा पेपर डिस्पॅच करा. तुमच्या कंपनीला हे म्हणतात मेल करा, ते करा. अमेरिकन कंपनी, अरे अमेरिकन कंपनी अमेरिकनमध्ये, इथं नको आहे. रोज यांचा ड्रायव्हर एक आपल्या महिलेबरोबर अत्याचार करायचा ना. आणि आम्ही पालक म्हणून पुढे आले. असे कितीतरी पालक आहेत जे साहेब बरेच लोक घाबरतात आपल्या मुलगीची इज्जत जाणार. साहेब हे मी तर धन्यवाद सांगतोय यांचा, खरं सांगतोय. यांची मुलगी हुशार निघाली आणि रिक्षेतून उतरली, नाहीतर साहेब मी सांगतोय काहीतरी वेगळाच प्रकार घडला असता. त्या हरामखोर त्या तयारीमध्ये होते. हे सगळं त्यांना माहिती आहे. सगळे लोक आम्हाला येऊन विचारतायत, पण शेवटी पर्याय काय काढला नाही. आम्हाला रिझल्टच दिला नाहीये. 8 बाउन्सरनी वेगवेगळ्या ह्याला विचारलं. एकदा हा आला, तुमचं काय. आणि मी सांगतोय तुमच्या इथे लोक येतात ना तक्रार घेऊन, ते तुमच्या बाउन्सरांचा